मित्रांनो, स्टेशनपासून जवळपास तुम्ही जर 1 BHK फ्लॅट सर्च करताय तर आज तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन घेऊन आलेला आहे। स्टेशनपासून फक्त 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या मोहन तुलसी विहार या बिल्डिंगमध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे। ड्रोन शॉटमध्ये तुम्ही पाहतात आपला जो कॉम्प्लेक्स आहे तो टोटल 4 फेजमध्ये डिवायडेड झालेला आहे। या बिल्डिंगमध्ये तुमच्यासाठी आज मी 7व्या माळ्यावरती 1 BHK फ्लॅट घेऊन आलेले आहे। कॉम्प्लेक्समध्ये तसं पाहायला गेलं तर सर्वच अमेनिटीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, सुरुवातीला ड्रोन शॉट मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी तुम्हाला हा कॉम्प्लेक्स आहे बाहेरून कसा दिसतो, ओव्हरऑल आजूबाजूचा परिसर कसा आहे हे ड्रोन शॉटच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल। त्यानंतर लगेच 10 सेकंदानंतर मी तुम्हाला हा फ्लॅट सुद्धा फास्ट फॉरवर्डिंग मध्ये दाखवलेला आहे। एकच मिनिटात मित्रांनो या कॉम्प्लेक्स बद्दल तुम्हाला माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच तुम्ही फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे जाऊ शकता। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट हेंद्रेपाडा परिसरामध्ये मोहन तुलसी विहार या कॉम्प्लेक्स मध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे। आपल्या या 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये हा जो फ्लॅट असणार आहे 7व्याच माळ्यावरती आहे। बदलापूर वेस्ट मधील सर्वात मोठा जो एरिया आहे म्हणजे 695 स्क्वेअर फुटाचा हा फ्लॅट असणार आहे। या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे तो 470 स्क्वेअर फुटाचा आहे। खूप मोठा फ्लॅट आहे, त्यामुळे जर तुमचा बजेट 23-24 लाखाचा असेल तर या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता। सुरुवातीलाच फ्लॅटची प्राइस सांगतो मित्रांनो, ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये नॉन नेगोशिएबल 25 लाखामध्ये हा फ्लॅट मी तुम्हाला देणार आहे। याच्यात 1 रुपया सुद्धा नेगोशिएबल होणार नाही। सर्वच मॉडर्न अमेनिटीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, या गोष्टीची नोंद घ्या। चला तर मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, आता आपण फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान किती डाऊन पेमेंट करायचं आहे, तुमचं होम लोन कसं करता येईल याच्याबद्दल नेहमीप्रमाणे माहिती देतो। चला आता आपण फ्लॅट पाहून घेऊया। सो फायनली मित्रांनो, सर्व माहिती घेतल्यानंतर आता आपण फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी सगळ्यात आधी जर पाहायला गेलं तर मधोमध आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते। आपण जर या फ्लोरवर पाहायला गेलं तर 4 रूम पाहायला मिळतात, इकडे 2 रूम आहेत आणि या बाजूला 2 रूम पाहायला मिळतात। आपण लगेच आता आपल्या या 1 BHK फ्लॅट मध्ये एंट्री करूयात। फ्लॅट मध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी जर पाहायला गेलं तर इथे आपल्याला नेहमीप्रमाणे एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, थोडंसं फ्लक्च्युएशन होत आहे, थोडंसं मॅनेज करून घ्या। हा जो लिव्हिंग रूम आहे मित्रांनो खूप मोठा आहे, याची मी साईज सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, त्याआधी व्यवस्थित पाहून घ्या। लिव्हिंग रूम मध्ये अटॅच आपल्याला 6 फुटाची बाल्कनी मिळणार आहे। हे बघा, याला तुम्ही टेरेस सुद्धा म्हणू शकता। प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला असल्यामुळे फ्लॅट खूप चांगला आहे। इथून जर पाहायला गेलं तर बिल्डिंगचा आपल्याला सर्व परिसर पाहायला मिळतो। इथे खालीच 2 ग्राउंड आहेत, इथे बघा चिल्ड्रन्स प्ले एरिया इथे सुद्धा आहे आणि पुढे सुद्धा आहे। या कॉम्प्लेक्स मध्ये सुरुवातीला मी तुम्हाला बरीचशी माहिती दिलेली आहे, कॉम्प्लेक्स मध्ये कोणत्या कोणत्या अमेनिटीज वगैरे आहेत। व्हिडिओ जास्त लेंदी होईल त्यामुळे सगळंच आता मी सांगत बसत नाही मित्रांनो, तुम्ही फ्लॅट पाहायला आलात व सगळं दाखवणार आहे। इथून जर पाहायला गेलं तर पाहू शकता लिव्हिंग रूम किती प्रशस्त आहे आपला। इकडे आम्ही तुम्हाला वॉलपेपर सुद्धा लावलेले आहे, वरच्या बाजूला फॉल सिलिंग केलेली, त्याच्यामध्ये लाईट सुद्धा लावलेले आहेत। त्या एंडिंगने मित्रांनो तुम्ही जर इथे आलात तर हा असा 14 फुटाचा आहे आणि जर आडवा पाहिलात तर 10 फुटाचा आहे। 14 बाय 10 फुटाचा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला पाहायला मिळतो आणि 6 फुटाची तिकडे बाल्कनी सुद्धा आहे, जसं मी तुम्हाला दाखवलेलीच होती। चला मग लगेच पुढे जाऊयात। किचन आणि बाथरूमच्या मध्ये पाहायला गेलात तर 3 फुटाचा तुम्हाला हा पॅसेज पाहायला मिळतो। सगळ्यात आधी जर इथे पाहायला गेलात तर लेफ्ट साईडला आपल्याला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतो। 695 याचा बिल्टअप एरिया आणि कार्पेट एरिया 470 स्क्वेअर फूट आहे। हे बघा, इथे पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे। पाण्याबद्दल सांगायचं झालं तर इथे पाणी 2 टाइम असणार आहे, सकाळ संध्याकाळ। याच्याच अपोजिट आपल्याला इथे लगेच किचन पाहायला मिळणार आहे। किचनची साईज सुद्धा खूप डिसेंट आहे मित्रांनो आणि इथे सुद्धा 2 फुटाची तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळणार आहे। हे बघा, आणि इथे जर पाहायला गेलं तर एकच प्लॅटफॉर्म आहे। किचन ट्रॉली बाकी आपण नवीन लावलेले आहेत, हे बघा, यूज नाही अजिबात, नवीन किचन ट्रॉली लावलेली आहे। या कॉम्प्लेक्सला जर पाहायला गेलात तर 9 ते 10 वर्ष झालेले आहेत, पण प्रॉपर्टी लिगल आहे। कुठल्याही नॅशनलाइज बँकेत तुम्ही होम लोन करू शकता। इथे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो आणि याच्याच बाजूला लगेच इकडे आपल्याला या फ्लॅटचा एक मोठा बेडरूम पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यात सुद्धा एक तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळणार आहे। हे बघा, इथून तुम्ही चेकआउट करू शकता। फ्लॅट 7व्या माळ्यावरती आहे मित्रांनो, कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे नाहीये फ्लॅटला। हे बघा, इथे सुद्धा 2 फुटाची बाल्कनी, बाकी ग्रिल वगैरे आपण तुम्हाला लावून दिलेले, तुम्हाला एक्स्ट्रा काही खर्च करायची गरज लागणार नाही या ठिकाणी। या फ्लॅटची किंमत मित्रांनो ऑल इन्क्लुसिव्ह नॉन नेगोशिएबल 25 लाख आहे, त्याच्यात 1 रुपया सुद्धा कमी होणार नाही। नॉन नेगोशिएबल असणार आहे मित्रांनो, कारण मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे, त्यामुळे वाढून वगैरे मी प्राइस काय सांगत नाही। रजिस्ट्रेशनला 2 लाख रुपये लागणार आहेत। या ठिकाणी 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स 1500 रुपये पर मंथ आहे। चला आता लिव्हिंग रूम कडे जाऊयात आणि आपण होम लोन बद्दल माहिती घेऊयात। मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? मला माहिती आहे मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। मग आता वाट कसली पाहताय? लवकर फोन घ्या आणि मला फोन करा।
मित्रांनो, या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याची ऑल इन्क्लुझिव्ह विथ रजिस्ट्रेशन प्राइस असणार आहे 25 लाख रुपये. नेगोशिएबल होणार नाही या गोष्टीची मित्रांनो नोंद घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे. आता मित्रांनो, या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो? मित्रांनो, तुम्ही जर सॅलरीड असाल आणि तुम्हाला पेमेंट 35-36 हजार रुपये असेल तर आरामात तुम्ही 23-24 लाखाचं लोन घेऊ शकता. तुमच्याकडे किमान 1 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा मित्रांनो या मी तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट प्रोव्हाइड करून देणार आहे. ते कसं करून देणार आहे हे सर्व ऑफिसला आल्यानंतर सांगणार आहे. कुठल्याही प्रकारचे हिडन चार्जेस आपण घेत नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्ही विश्वास करू शकता. मग आता वाट पाहू नका, लवकर मला कॉल करा. राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. आजचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.